इतकं सगळं खाल्ल्यानंतर पियुष प्यायल्यानंतर घरी जाऊन एक तासभर तरी झोप काढावीच लागेल, ऑप्शन नाही. येस पोचले. हां मी आलो या. पाऊस पडून गेल्यावर मन गारटता गारवा असं म्हणतात ते काही खोटं नाही. अर्थात आपल्या सगळ्यांचंच मन हे गारटत्या गारव्यासारखं असतं आणि हीच तर खरी मजा असते आपल्या मॉन्सूनची. पाऊस आपल्याला प्रेमात पाडतो, पाऊस मनमोकळे क्षण देतो आणि हेच क्षण टिपण्याचा आपण सगळेच जण प्रयत्न करत असतो. सो मॉन्सून डायरीज या आमच्या नवीन शोमध्ये असेच काही क्षण आपण टिपणार आहोत. आजचा आपला पहिला एपिसोड आपण घेऊन येतोय आणि मॉन्सून डायरीजचं पहिलं पान आपण उलगडतोय अभिनेता विवेक सांगळे सोबत. चला तर मग विवेकला भेटूया. हाय. हॅलो. एकदम मस्त. विवेक, सगळ्यात आधी खूप खूप स्वागत आहे आणि आमचा मॉन्सून डायरीज शो आहे आणि आज आम्ही हळूहळू तुझ्या मॉन्सून डायरीज मधली पानं उलगडणार आहोत. सो आज आपण सगळ्यात आधी कुठे जायचंय बरं? आणि आम्ही आत्ता आहोत ते म्हणजे लालबाग मध्ये आणि विवेक इथेच राहतो, तुम्ही बघितलंच असेल. सो आता लालबाग मध्ये आणि त्याच्यात मुंबईतला पाऊस म्हणजे ही मजा औरच आहे विवेक, राईट? आणि सो आज आपण कुठून सुरुवात करूया, काय वाटतं? कुठून सुरुवात करूया? बघ, सुरुवात करण्यासाठी बरीच ठिकाणं आहेत. जसं मी म्हटलं की हा बिल्डिंग खालचा माझा आवडता कट्टा आहे, जिथे मी लहानपणापासून टाइम स्पेंड केलाय. किंवा हे समोरचं ग्राउंड आहे जिथे मी लहानपणापासून खेळलोय. किंवा समोरच माझं स्कूल आहे जिथे अगदीच मी लास्ट बेल झाल्यावर धावत जाऊन अगदी लास्ट मिनिट जाऊन मी स्कूलमध्ये पोचायचो. सो इथल्या बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच आठवणी आहेत. तू सांग तुला कुठून सुरुवात करायची? मग आपण तुझ्या कट्ट्यापासूनच सुरुवात करूया, म्हणजे मला आणखीन तुझ्याबद्दल जाणून घेता येईल. येस, चलो लेट्स गो. बरं विवेक, इथे कट्टा तुझा आणि समोर घर, म्हणजे जन्नत म्हणावी लागेल काय? नाही, जन्नत म्हणजे खरं तर आज म्हणजे आत्ता नॉस्टॅल्जिक झाल्यासारखं वाटतंय, कारण शो सुरू झाल्यापासून असं बिल्डिंग मधून खाली येऊन असं कट्ट्यावर उभं राहणं झालं नाहीये कधी पॉसिबल एवढ्यात. पण मला आजही आठवतंय की अगदीच मी म्हणजे हा कट्टा खरं तर ना म्हणजे असं हे होता की खराब नाव असलेला कट्टा आहे हा. कारण काय होतं की इथे बिल्डिंग मधली मोठी मुलं बसायची आणि मी अगदीच 9वीत असं वगैरे असल्यापासून इथे यायला जॉईन झालो या कट्ट्याला. तर असं घरच्यांचं किंवा बिल्डिंग मधल्यांचं अरे हा काय एवढा लहानपणीच इथे यांच्यासोबत जायला लागलाय वगैरे. आणि मला आजही आठवतं की तिथून फर्स्ट फ्लोअरवरून आई घराच्या इथून गॅलरीत येऊन मला हाक मारायची, अरे चल 10 वाजले, चल 11 वाजले, 12 वाजले. कधी कधी आई कडी लावून घ्यायची की बाबा आज लेट झालास, 12 वाजेपर्यंत बाहेर राहिलास, आता आज घरातच यायचं नाही म्हणून. सो इथल्या बऱ्याच आठवणी आहेत. खूप टाइमपास केला आहे इथे, खूप मजा मस्ती केली आहे या कट्ट्यावर. म्हणजे इथली मजा मस्ती मी आयुष्यभरासाठी मिस करेन जेव्हा मी इथून जाईन कुठे राहायला दुसरीकडे. आणि अर्थात तो काळ आता सरून गेलाय. ती मित्रमंडळी आता वेगवेगळीकडे निघून गेलेत, वेगवेगळ्या ठिकाणी निघून गेलेत राहायला. सो ती मजा आता राहिली नाहीये तेवढी जी मजा 10 वर्षांपूर्वीपर्यंत होती. पण आठवणी तशाच आहेत. हा कट्टा तोच आहे आणि हे मैदानही तेच आहे, कारण लहानपणापासून इथेच वाढलोय, ह्याच ग्राउंडमध्ये खेळलोय लहानपणापासून, समोरच्या शाळेतच गेलोय. आणि अगदी टेरेस असेल बिल्डिंगचं, मग तिथे पावसाळ्यात आता पतंग, खरं तर आत्ता आपल्याला एकही पतंग दिसत नाही. तेव्हा लिटरली मला माहिती आहे की तेव्हा मी निळी बारीक छडी घ्यायचो, ती पतंग कापायला ऑरेंज कलरचा मांजा घ्यायचो. एक माझे 3-4 फिरक्या असायच्या माझ्याकडे. आणि आत्ता या सीझनमध्ये, आत्ता यावेळी मी टेरेसवर असायचो, माझ्याकडे एक 4-5 पतंग असायच्या. आणि लिटरली म्हणजे आपल्याला स्कायमध्ये दिसायच्या की एक 50-60 पतंग आहेत आणि एकमेकांच्या आपण हे कापतो तसं. म्हणजे आम्ही तेव्हा हे म्हणायचो की फेस लाव असं आम्ही तेव्हा म्हणायचो. तेव्हा मला कळायचं नाही त्याचा अर्थ काय, पण फेस लाव हा त्याचा हा एक वर्ड होता तेव्हा. सो ही सगळी मजा होती तेव्हा. हा मेन एंट्रन्स आहे माझ्या स्कूलचा. आणि आधी जरा बऱ्यापैकी वेगळं होतं, म्हणजे कलर चेंज होता. एक स्काय ब्ल्यूमध्ये आणि ब्ल्यूमध्ये कलर असायचा. इथे एक गार्डन असायचं आणि त्या साईडला गर्ल्स स्कूल आहे. सो गर्ल्स स्कूलच्या तिथे ना एक मोठी केज होती. त्या केजमध्ये वेगवेगळे बर्ड्स वगैरे असायचे, ससे वगैरे असायचे. आणि हां, गर्ल्स आणि बॉईज स्कूल वेगवेगळं होतं. आता इथे एक इंटरनॅशनल स्कूल पण ओपन झालं आहे 4th आणि 5th फ्लोअरला. सो जेव्हा मी 4thला होतो, 5thपर्यंत मी ग्राउंड फ्लोअरला होतो. ग्राउंड फ्लोअरला माझे क्लासरूम्स असायचं. हा एक कोपऱ्यातला क्लासरूम माझा आहे.
इथे एक क्लासरूम होता माझा. नंतर मग 6-7ला वगैरे मग वरती मग एक आपले हे क्लासेस असतात ना, ब क वगैरे. सो 10thला फायनली फर्स्ट फ्लोअरला आलो होतो. सो इथल्या बऱ्याच आठवणी आहेत, कारण घरी इथेच असल्यामुळे अगदीच शाळेची शेवटची बेल व्हायची तेव्हा मी धावत निघायचो घरातून आणि पोचायचो मी इथे. इथे ह्या आहेतच, म्हणजे यांच्या कदाचित ह्या सून आहेत वाटतं त्यांच्या, ते आजी आजोबा असायचे, ते घेऊन बसायचे. आणि इथे पण एक खुडे नावाचे एक कपल होतं, ते बसायचे. सो आम्ही आलो की इथे ती चारणाची चिंच घे वगैरे, हे घे वगैरे, ते आम्ही सगळे इथे घ्यायचो. एक काकू इथे बसायच्या, त्या वडापाव घेऊन बसायच्या, रिसेसमध्ये येऊन बसायच्या. तर त्यांच्याकडे अगदी मला आठवते तिथपासून ₹1.5 एक वडापाव असायचा. मग नंतर ₹2 झाला, मग घरून ₹4 पॉकेट मनी घेतला की 2 वडापाव रिसेसमध्ये खायचो कधीतरी. सो असं वेगवेगळं हे होतं मस्तपैकी, आणि धमाल केली इथे मी खूप. हा काय झालंय, हा घरासमोर आत्ता ॲक्च्युली मी अजूनही इथेच राहत असल्यामुळे तितकंसं वाटत नाहीये ते. कदाचित मी कुठे लांब राहत असतो आणि अचानक कधी आलो असतो तर कदाचित ते नॉस्टॅल्जिक व्हायला झालं असतं मला. आता रोजच दिसते आणि बेसिकली अगदीच मी खाली उभा राहिलो तरी घरासमोरून दिसते ती माझ्या. सो त्यामुळे तसंही नाहीये, पण खूप आठवणी आहे. आता एकूणच लालबाग एरिया आता तुम्हाला दाखवणार, कारण मी इथे नवीन आहे, मला इकडचं फार काही माहित नाहीये. तर हा कट्टा तर झाला, या कट्ट्याच्या निमित्ताने विवेकच्या खूप जुन्या आठवणी ताज्या झाल्यात. सो आता आपण माझ्या मते आता वाजलेत आपली जेवणाची वेळ झाली, थोडीशी उलटून गेली जेवणाची वेळ. पण आता आम्ही म्हणतात ना, आता सुरुवात केली आहे, पण आधी पोटोबा मग विठोबा तशातला प्रकार आहे की आधी आम्ही खाणार आहोत आणि मग आणखीन बाकीच्या गप्पा मारत. लाडू सम्राट. आता विवेक आपल्याला कुठे नेतोय हे बघायचं. विवेक, आता आपण कुठे चाललो एक्झॅक्टली? खरं तर लालबागमध्ये बरेच ठिकाणं आहे, जसं आनंद भुवन आहे जे मिसळ पावसाठी फेमस आहे, पण सध्या त्याचं रिन्युएशनचं काम सुरू आहे. आणि अजून एक फेमस ठिकाण आहे लाडू सम्राट, म्हणजे तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकलं असेल किंवा तिथे व्हिजिटही केलं असेल तुम्ही आत्तापर्यंत. सो लाडू सम्राट हे लहानपणापासून एक काही नाश्ता करायचा झाला किंवा एक संध्याकाळचा जरा लांब जाऊया, बाईकवरून जाऊया कुठेतरी, एक वडा प्लेट खाऊयात किंवा काहीतरी पिऊयात किंवा ज्यूस पिऊयात, तर कुठे जायचं, तर आमचं एक ठरलेलं ठिकाण म्हणजे लाडू सम्राट. सो आता तुम्हाला मी लाडू सम्राट मध्ये घेऊन चाललो. तिथे तू काय मला खायला घालणार आहे स्पेशल? स्पेशल म्हणजे बघ, आता खरं तर लाडू सम्राट हे स्नॅक्स साठी फेमस आहे. सो बेसिकली तिथे तुझा जर उपास असेल श्रावणामधला तर तुला तेही मिळेल, पण मी तुला सजेस्ट करेन की वडा प्लेट खा, कारण तिकडची जी चटणी आहे आणि जो वडा आहे तो ऑसम आहे. आपण आलोय लाडू सम्राट मध्ये, पण मला विवेकने सांगितलंच होतं की आपल्याला इथे थोडीशी वाट पाहावी लागेल. हो ना विवेक, म्हणजे इथे एवढं वेटिंगवर असतं. हो, म्हणजे आधी आत्ता हे खूप असं छान त्यांनी रिन्युएट केलंय, सगळ्या गोष्टी हे केल्या आहेत. आधी खूप असं ऑथेंटिक होतं, छान टेबल्स वगैरे असे आपले जुन्या पद्धतीचे वगैरे सगळ्या गोष्टी होत्या. पण जरी गोष्टी बदलल्या असल्या तरी टेस्ट बदलली नाहीये, टेस्ट अजूनही तीच आहे. म्हणून तुम्ही बघू शकता की अजूनही इतक्या दुपारच्या वेळी सुद्धा इथे लाईन आहे, म्हणजे अगदीच इथे जेवण मिळत नाही, अगदी स्नॅक्स वगैरे मिळतात, पण ते खाण्यासाठी सुद्धा दुपारच्या वेळी वेटिंग आहे अजून. सो थांबावं तर लागेल. आम्ही इथे लाडू सम्राटच्या इथे थांबलोय, वेट करतोय की आम्हाला आतमध्ये कधी जायला मिळेल. तुम्ही मागे बघितलं तर फॅन्स हो का? बघितलं, आता दुपारची वेळ आहे, 3:45 वाजले तरी गर्दी आहे, बाहेर वेटिंग आहे. आणि काय हवंय तुला सांग? तू सांग आता, इकडचं जे फेमस असेल ते मस्त आपण टेस्ट करूया. इकडचं हे सगळं बघायची म्हणजे मला तरी गरज नाही, कारण इथे आल्या आठवतो काय तर वडा प्लेट आठवते मस्त, इकडची ग्रीन चटणी आणि आपली रेड चटणी आणि त्यासोबतचा वडा, आणि मग त्यानंतर पियूष किंवा मग एखादा ज्यूस कुठला तरी जो की कमाल. चला मग
वडा प्लेट तुम्हाला म्हणालेलास तर आपण हो. मग तेच ऑर्डर करूया. पक्का. आधी जेव्हा यायचो म्हणजे जेव्हा ॲक्टर नव्हतो किंवा खूप जेव्हा स्ट्रगल सुरू होतं तेव्हा ऑर्डर द्यावी लागायची, बाहेर थांबावं लागायचं. आज ॲक्टर झाल्याचा फायदा हा झाला आहे की जे ओनर आहेत ते स्वतःहून येऊन इथे ऑर्डर घेत आहेत, काय देऊ, हे देऊ का, ते देऊ का, आणि हे त्यांनी सगळं विचारतायत, सजेस्ट पण केलं की सजेस्ट वेगळं करतायत. काहीतरी. अजून नवीन आता त्यांनी थालीपीठ सजेस्ट केलंय, जे मी इथलं खरंच टेस्ट केलं नव्हतं कारण गेल्या 2-3 वर्षात आलो नव्हतं. आणि आधी बेसिकली आम्ही गणपतीत लाडू घ्यायला यायचो. हो. कडक लाडूसाठी फेमस, कारण शेवटच्या दिवशी कडक लाडूच वाटायचो सगळीकडे मिरवणुकीमध्ये. खरं तर 2 नवीन पदार्थ आहेत माझ्यासाठी इथे येऊन खाण्यासाठीचे. आधी एक वडा प्लेट, पियुष वगैरे याच्यासाठी यायचो फक्त. आज कोथिंबिरीची वडी आणि थालीपीठ आणि सोबत लोणी सुद्धा आहे. कमाल. आणि उगाच काटे चमचा वगैरे याचा इथे येऊन लहानपणापासून मी हाताने खातोय, सो इथे आत्ता मी हातानेच खाणार आहे. पियुष. वाव. असे इकडचे लाडू सम्राटची स्पेशालिटी असे काही पदार्थ आहेत, जसे आता हे पदार्थ आहेत त्याच्यासोबत पियुष आय थिंक खूप फेमस आहे. आणि तू लहानपणापासून पण इथे पियुष. थालीपीठ आणि त्याच्यावरचं लोणी हे कमाल आहे. मी कधीच ट्राय नाही केलंय. म्हणजे थालीपीठ आपण खात असतो पण मोस्टली चटणी सॉस असं असतं, पण आज लोण्यासोबत खाऊन बघूया. ठीक आहे. मी प्रॉपर लोणी घालून थालीपीठ खाल्लेलं आणि ऑप्शन लागतं थालीपीठ. ठीक आहे, आजच्या दिवशी डाएटला थोडीशी सुट्टी द्यावी लागेल. ओके, कधीतरी चालतं. लाडू सम्राटमध्ये तेव्हा मेनली फॅमिलीसोबत कधी फ्रेंडसोबत कधी एकटा येत असतील, काय जास्त प्रेफर करतो? तू वडा तर बोललास, पण अदरवाईज तू आणखी काय प्रेफर कर किंवा घरचे मित्र हे जास्त काय खायचं? नाही, बेसिकली सगळं आम्ही वडा खाण्यासाठीच यायचो इथे. आणि वडा खाऊन झाला 2-4 प्लेट वडा हाणून झाला की त्याच्यानंतर पियुष. ही आमची ठरलेली डिश असायची. मग कधीतरी काहीतरी चेंज हवा. मस्त काम करतो. थँक्यू. ओके. आम्ही बोलता तरी कुठेतरी बघितलंय लवमध्ये. हो. तिथे आम्ही बघतच होतो सिरियल. हॅलो. आता कुठली होती सिरियल? भाग्य दिले. हां, तेच आठवत नव्हतं. तरी आहे. येस. मी गणपती कारखान्याला व्हिजिट करतो. नक्की. अरे बापरे. अरे काकांनी आज विवेकचं डाएट मोडायचं असं ठरवलंय. झालंय आता डाएट ऑलरेडी. पण काय इथली टेस्ट आहे, मी जसं म्हटलं मगाशी, एक प्रेम ही प्रेम आहे फक्त. आणि आता करूया ही टेस्ट. ही मगाचपासून इथं चाललंच होतं की पावसाळा आहे तर भजी, कांदा भजी की बटाटा भजी घ्या. कांदा भजी आली आहेत, बटाटा भजी आली आहेत. इतकं सगळं खाल्ल्यानंतर पियुष प्यायल्यानंतर घरी जाऊन एक तासभर तरी झोप काढावीच नाही. ऑप्शन नाही. पियुष प्यायल्यानंतर तर ऑलमोस्ट पोट आता पॅक झालंय, खायला जराही जागा नाही. पण भजी माझी फेवरेट आहे त्याच्यामुळे मी खाणार आहे भजी. पण आता ह्याच्यानंतर आता आपण विवेक काय कुठे जाऊ? माझ्या घराखाली माझा कट्टा पाहिला, माझी शाळा पाहिली, माझा आवडता जॉईंट पाहिला लाडू सम्राट लालबागमधला. आता अजून एक असा एक जॉईंट आहे जिथे आम्ही मित्र भेटायचो. आता भेटणं झालं नाही आहे इतक्यात त्या ठिकाणी, पण नरे पार्क असं त्या मैदानाचं नाव आहे. जसं की माझ्या समोरचं ग्राउंड आहे तसंच एक नरे पार्क नावाचं एक मैदान आहे. छान MD कॉलेजच्या मागचं बॅकसाईडचं ग्राउंड आहे. आणि तिथे आम्ही छान म्हणजे बऱ्याच वेळा परेलला शॉपिंग झाली की तिथे भेटायचो, किंवा असंच कंटाळा आला की तिथे भेटायचो. रात्रीचे 1 तासभर आम्ही तिथे स्पेंड करायचो. सो चला नरे पार्कात जाऊया आणि आता तिकडच्या आठवणींना थोडासा उजाळा देऊ. येस. चला.
यहाँ से राइट जाना है, यहाँ नहीं आगे से जा सकते हैं. हाँ हे लगेचच बाहेर आपला परेल आहे. सो परेलची ते सगळे शॉप्स आपले शॉपिंगसाठीचे किंवा त्याच्या समोरच परेल रेल्वेचा हे आहे, ग्राउंड आहे परेल रेल्वेचं. सो तिथे गणपतीची कार्यशाळा असते. अरे वा. सो तिथे गणपती मोठे मोठे उंच उंच गणपती इकडे बनवले जातात. सो ती एक वेगळी मजा होती लहानपणी की यायचो ते गणपती बघत बसायचो त्या कारखान्यांमध्ये जाऊन. किंवा लहानपणी मला आजही आठवतं की पप्पांचं बोट पकडून जायचं आणि लालबागला तो एक छंद असायचा माझा. गणपती यायच्या 2 महिने आधीपासून की प्रत्येक ठिकाणी जाऊन गणपती बघत बसायचो मी. हा छान तो छान. अर्थात तेव्हा काकांकडे गणपती बसायचा, तरी पण मी आपलं एक स्वतःचा एक चॉईस असायचा. हा छान आहे, हा तो छान आहे, तो छान आहे. तसं त्यामुळे ती एक वेगळी मजा होती. मग अगदीच हाकेवर तिथे राणीबाग असायचं, तर राणीबागेत जाताना मला एनर्जी खूप आवडतं लहानपणापासून. एनर्जीमध्ये मग तो स्ट्रॉबेरी फ्लेवर किंवा पिस्ता वगैरे फ्लेवर वगैरे. तर राणीबाग फिरून आल्यावरती पप्पा मला सांगायचे तेव्हा की हे वाघाचं दूध आहे म्हणून, आणि ते एनर्जी मी वाघाचं दूध म्हणून प्यायचो की हे प्यायल्यावर एनर्जी येते, खूप वाघासारखी ताकद येते असं ते म्हणायचे तेव्हा. आणि अशी एक वेगवेगळ्या खूप मजा होते, लहानपणीच्या आठवणी आहेत. आणि फायनली आता नरे पार्कात आलोय, गणपतीची तयारी सुरू आहे. गणपतीची तयारी. हो येस. विवेकला नरे पार्कात आल्यावर आत्ता म्हणजे आता पाऊस आणि हे आपण सगळं म्हणतोय, तर नरे पार्कात आल्यावर अशी आठवण किंवा आज आलास नरे पार्कात खूप दिवसांनी आणि अशी पटकन आठवण ताजी झाली या निमित्ताने, अशी कुठली? नाही, अशा खूप आठवणी आहेत. म्हणजे आता कसं सांगू, त्या खरं तर सांगण्यासारख्या आठवणी नाही आहेत त्या, की अगदीच कॉलेजमध्ये असताना किंवा बिल्डिंगमधल्या मित्रांबरोबर इथे बरीच हॉटेल्स आहेत, तिथे यायचो आम्ही. आणि मग आता लगेच घरी जाऊ शकत नाही, मग कुठेतरी टाइम स्पेंड केला पाहिजे. सो ते टाइम स्पेंड करण्याचं हे ठिकाण आहे आमचं. आणि ती सगळी मजा इथे, तो वेळ घालवला इथे बऱ्यापैकी. इथे येऊन बसलो, इथे क्रिकेटच्या मॅचेस येऊन खेळलोय बऱ्याच वेळा. सो खूप मजा आली. म्हणजे असं म्हणता येईल की खरं तर आपल्या लालबाग परळमधले सगळी मैदानं पालथी घातली आहेत क्रिकेटच्या मॅचेससाठी वगैरे, बॉक्स क्रिकेटसाठी वगैरे. सो अशा बऱ्याच आठवणी आहेत. पार्कात आलोय, जसं मगाशी तू म्हणालास तसं की तिकडे खूप साऱ्या जागा असताना तू इथे गर्लफ्रेंडला वगैरे का आणशील, पण सगळ्यांना आता प्रश्न पडला असेल की म्हणजे विवेक लग्न कधी करणार आणि आता सध्या काय चालू आहे विवेकच्या आयुष्यात? हा विवेकलाही पडलेला प्रश्न आहे, विवेक कधी लग्न करणार. सो घरचे मागे लागलेच आहेत, पण माझ्या काही गोष्टी ठरलेल्या होत्या. सो त्याप्रमाणे करिअर वाईज सगळं सेट झाल्यानंतर, काही गोष्टी घेतल्यानंतर, ऑफकोर्स मी काही वर्षांपूर्वी माझं स्वतःचं घर घेतलं आहे, काही बऱ्याच गोष्टी केल्या आहेत अजून ॲड ऑन त्याच्यात. आत्ता या सगळ्या गोष्टी करायला खरंच हरकत नाही सेटल व्हायला, पण स्टील तसं कोणीतरी भेटणं गरजेचं आहे, तसं कोणीतरी लाईफमध्ये येणं गरजेचं आहे. सो असं म्हणता येईल. आणि मला ते खूप टिपिकल वाटतं की कुठल्या तरी मॅट्रिमोनी साईटवरती नाव नोंदवा किंवा मग घरचे कुठेतरी बघायला लागणार आणि मग त्या सगळ्या गोष्टी तो कांदे पोह्याचा कार्यक्रम करा वगैरे. सो मला त्या टिपिकल गोष्टी वाटतात खूप आणि मला आवडत नाहीत बेसिकली. आणि मला असं वाटतं की कशाला आपण कुठल्या तरी मुलीला एखाद्या बघायला जायचं तिच्या घरी आणि मग जर ती नाही आवडली तर मग आपल्या घरचे तिला नकार कळवणार. सो ह्या गोष्टी मला पटत नाहीत, कोणाला होकार किंवा या अशा नकार कळवणं वगैरे. सो त्या गोष्टी जेव्हा घडायच्या असतील तेव्हा ऑटोमॅटिकली घडतील आणि जेव्हा कोणी लाईफमध्ये यायचं असेल तेव्हा येईल नक्कीच. हो, पण आता सध्या जे काही काकूबोक्या चालू आहे त्याच्यानं म्हणजे तुलाही कळलंच असेल की बरेच जण म्हणतात की अरे काय तन्वी आणि विवेक रिलेशनशिपमध्ये आहेत का, तर म्हणजे खरं कारण काय आहे, म्हणजे असं जास्त आहे काय, म्हणजे असं नाही. या सगळ्या याच्यामध्ये तन्वी खूप कमाल को आर्टिस्ट आहे. म्हणजे आपण एक ॲज अन ॲक्टर
आपण एक असं म्हणत असतो की आपली को आर्टिस्ट कशी असावी, तर मी म्हणेन की ती तन्वीसारखी असावी की जिच्यासोबत आपण सगळं शेअर करू शकतो. ते गिव्ह अँड टेक व्हायला पाहिजे, ॲक्शन रिॲक्शन यायला पाहिजे. जेव्हा तुमचा समोरचा आर्टिस्ट तगडा असतो तेव्हा ऑटोमॅटिकली तुमचं काम छान होत जातं. सो त्यातला प्रकार इथे झाला येतो. आणि तू काकू बोक्याची जोडी हिट झाली आहे, आता लोकांना खूप आवडती आहे. मग ऑटोमॅटिकली ते अफेअर्सच्या चर्चा सुरू झाल्या की एवढी कशी छान केमिस्ट्री होते, अरे मग एवढं कसं छान करताय तुम्ही. आणि बरं तुम्ही रील्स करता त्याच्यावर एक्झॅक्टली, मग ते असे हे करा वगैरे. तर सेम टिपिकल. आता हे जेव्हा माझा आधीचा शो होता लव लग्न लोचा, तेव्हाही असं व्हायचं की अरे रुचिताचं आणि याचं काहीतरी अफेअर सुरू आहे, काव्यासोबत काहीतरी अफेअर सुरू आहे. सो ह्या चर्चा होत राहतात आणि मी ह्या सगळ्या खूप पॉझिटिव्हली घेतो आणि मला आवडतं असं चर्चा जेव्हा होतात माझ्याबद्दल, कारण ऑटोमॅटिकली माझा 0 पैशांमध्ये माझा खूप PR होत असतो या सगळ्यातून. सो मी असं म्हणत असतो लोकांना, प्लीज करा, प्लीज अजून चर्चा करा, अजून होऊ दे, म्हणजे अजून मी लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचेल, कुठल्या ना कुठल्या मार्गाने का पोहीना पण पोहोचेल. सो विवेक एक छान रॅपिड फायर खेळूया. Okay. जेणेकरून आता तुझा मॉन्सून आणि मूड आणि हे सगळं आता आपण जरा बघूयात रॅपिड फायर मधनं. Okay. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आता मी तुला विचारत असं, मॉन्सून मध्ये सगळ्यात पहिली व्यक्ती कोण डोळ्यासमोर येते? असं एकाचं तुला नाव सांगावं लागलं, मी एकटा किंवा मला आई बाबा नाही, मित्र मैत्रीण कोणीतरी असं स्पेशल खास व्यक्ती असेल जिच्यासोबत तू हा टाइम स्पेंड करशील. जिच्या सोबत काय असतं ज्याच्या सोबतही असू शकतं. नाही, मला असं मॉन्सून म्हटलं ना की मला DY पाटील कॉलेजचं आहे, मी इंजिनिअरिंग मी तिकडून कंप्लीट केलं आहे. सो मला तिकडचा माझा जो ग्रुप आहे ना त्यांना खूप मिस करतोय, कारण मॉन्सून म्हटल्यावर एक नेरूळचं एक क्लायमेट असायचं. मागे त्या LP म्हणून आहे जिथे आमच्या कॉलेजच्या बाजूचा एक रोड आहे, त्याला LP असं म्हणतात. सो त्याच्या मागे असे खूप असे डोंगर आहेत आणि तिथे वॉटरफॉल्स येतात वगैरे. सो ते तेव्हाचं तो 2007-08चा पिरियड मी खूप मिस करतोय की मग तिथे LP म्हणून एक लंडन प्रिसनर नावाची बिअरची फॅक्टरी होती तिकडे. सो ह्या सगळ्याच गोष्टी मी खूप मिस करतोय त्या कॉलेजचं असल्यामुळे, आणि त्या मित्रांना मिस करतोय मी बेसिकली. ओके, बरं मुंबईतली अशी कुठली 3 ठिकाणं जिथे मॉन्सूनमध्ये पावसामध्ये तुला जायला आवडेल आणि तिथे तू तुझ्या स्पेशल व्यक्तींसोबत जाशील? सगळ्यात आधी महत्त्वाचं ठिकाण म्हणजे मलबार हिलचं हँगिंग गार्डन, जे खालचंवाला आहे म्हातारीच्या बूटवाला हँगिंग गार्डन. सो तिथे एक ना जागा आहे, तिथे एक असा बेंच आहे आणि त्या बेंचच्या इथे असा एक सर्कल आहे आणि सर्कलच्या इथून आपला गिरगाव चौपाटी खाली दिसते. सो ती माझी फेवरेट जागा आहे सगळ्यात. त्याच्यानंतर मला नदीमन पॉईंटला जाऊन बसायला आवडेल, मस्त तिथे टाइम स्पेंड करायला आवडेल. त्याच्यानंतर मला वरळी सीफेसला जायला आवडेल, तिथे टाइम स्पेंड करायला आवडेल. ओके, कूल. मॉन्सूनमधली तुझी फेवरेट 3 खाण्यातल्या गोष्टी? मॉन्सूनमध्ये बेसिकली आता चॅनलवर सांगण्याचं मला मी म्हटलं ना, मला लॉलीपॉप खूप आवडतात, तंदूर लॉलीपॉप. सो त्याच्यासोबत एक बियर असेल तर बेस्ट. आणि आणखीन 2 पदार्थ? आणखीन 2 पदार्थ मॉन्सूनमधले मला वडापाव आवडतो. सो वडापाव तुम्ही ॲड ऑन करू शकता, पण तो आता डाएटमुळे तितकासा खायला मिळत नाही आहे मला. आणि वडापाव नंतर चायनीज काही. पण विवेकच्या सगळ्या आठवणी तुम्ही विचाराल तर त्याच्या मित्रांसोबतच्या आणि अशाच, म्हणजे तुम्ही किती काय काय खोदून काढण्याचा प्रयत्न करा पण तो त्याच ट्रॅकवर येतो की नाही मित्रांसोबत. बरं, एखादी रोमॅन्टिक वगैरे आठवण असते की नाही विवेक, अशी छान रोमॅन्टिक आठवण शाळेतली असेल, कॉलेजमधली असेल, कुठली तरी एक रोमॅन्टिक आठवण असेल? रोमॅन्टिक आठवण बेसिकली शाळेतली रोमॅन्टिक आठवण असं नाही सांगता येणार, कारण तुम्ही शाळा पाहिली आता माझी. मी बॉईज स्कूलमध्ये होतो, गर्ल्स स्कूल बाजूला. तिथे तर असं व्हायचं, अरे गर्ल्स स्कूलमध्ये कसा काय गेला, ह्या लेवलला असायच्या सगळ्या गोष्टी. पण कॉलेजमध्ये असं म्हणाल ना मॉन्सूनची, तर एक वेगळा एक माहोल तयार व्हायचा की जुलै एंड आला की तो फ्रेंडशिप डे, मग फ्रेंडशिप बँड आणि मग त्या सगळ्या गोष्टी, मग टाय डे वगैरे असे सगळे डेज सुरू व्हायचे. आणि कीर्ती कॉलेजला असताना माझ्यासाठी ते सगळं नवीन होतं, कारण मी बॉईज स्कूलमधून गेलो होतो कॉलेजमध्ये, जिथे पहिल्यांदा मी मुलींसोबत क्लासरूम शेअर करणार होतो आयुष्यात. सो तिथे खूप एक्साइटमेंट होती. मग ते एक ठरलेलं असतं ना की आपण एक आपला ग्रुप झालेला असतो एक 10-12 जणांचा, आणि मग तिथे बसूनच ठरतंय बघ ती वाली माझी आहे, तिथे नाही लक्ष द्यायचं. मग ती असं एक आपलं बेसिक ठरतं, सगळ्यांचं ठरतं. आणि मग त्या ह्याच्यामध्ये मग एक प्लॅन सुरू होतो, अरे फ्रेंडशिप डेला बोलायला पाहिजे, बोललो नाहीये ना आपण, मग बोलणार कसं. मग तिची कोणी मैत्रीण असेल तिच्या थ्रू जाणं, किंवा एखादा मित्र असेल की त्याच्या थ्रू आपण तिच्याकडे जाणं, अरे तिला सांग ना मला बोलायचं. एक फ्रेंडशिप बँड, म्हणजे एक फ्रेंडशिप बँड बांधणं ही एक खूप मोठी गोष्ट होती तेव्हा, आणि ती खूप मोठी गोष्ट असायची की जाऊन. आता कदाचित ते खूप सोपं झालं असेल, मला माहीत नाही आत्ता काय सध्या कॉलेजच्या ह्याच्यात, पण मी जेव्हा होतो 2007-2006-05च्या याला,
तर तेव्हा ती अशी खूप मोठी गोष्ट असायची की आपल्या आवडणाऱ्या व्यक्तीला जाऊन फ्रेंडशिप बँड बांधला आणि मग बांधल्यानंतर मग ती असायची भाई पार्टी बांधला वगैरे असं उगाच, आणि काही त्यात घडलेलं नसायचं. नुसतं एक फ्रेंडशिप बँड जाऊन बांधलाय किंवा हातावर काहीतरी हॅपी Right. फ्रेंडशिप डे मध्ये मार्करने लिहिलं, बस दॅट्स ऑल. तर ती एक वेगळी मजा होती सगळी. मग पहिली गर्लफ्रेंड कितवीत असताना होती विवेकची? इंजिनिअरिंगलाच मी जेव्हा डी वाय पाटीलला गेलो तेव्हा ते पण सेकंड इयरला. आणि पहिलं ब्रेकअप विवेकचं कधी झालं? अगदी लगेचच 3 महिन्यात झालं होतं. आणि म्हणजे अगदीच मी असं म्हणेन की ते बेट लावण्यावरून झालं होतं, की जसं आपण म्हणतो ना ओ. की अरे बघ 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 विचार विचार विचार, आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला एक अट्रॅक्शन वाटायला लागतं आणि नंतर रिअलाईज होतं की नाही, असं नाही आहे खरं तर, ते खरं नाही आहे. सो त्याच्यामध्ये ते झालं होतं आणि नंतर मग अशा बऱ्याच गोष्टी होत गेल्या. विवेक फार उत्तम गातो. विवेकला गायला प्रचंड आवडतं. सो आता एक छान रोमॅन्टिक सॉन्ग होऊनच जाऊ. अरे इथे पार्कात बापरे. पण बरेच जण बसलेत. काय रे एक छान बाबा, रोमॅन्टिक असं हे खरं तर काहीतरी नाही ठरवून यायला पाहिजे गाणं, कारण गा असं म्हटल्यावर तरी कुठलं गाणं गायचं. हिंदी सॉन्ग तू छान आपले एवढे आपण दररोज ऐकत असतो हिंदी छान रोमॅन्टिक सॉन्ग. तुला तुझं कुठलं आवडतं असेल छान रोमॅन्टिक सॉन्ग? ऐ काश के हम होश में अब आने न पाए, ऐ काश के हम होश में अब आने न पाए, बस नगमे तेरे प्यार के गाते ही जाए, ऐ काश के हम होश में अब आने न पाए. कमाल, मस्त, उत्तम गातो. तू गाणं शिकलास विवेक? नाही, अजिबात नाही. मी इंटर स्कूलमध्ये खूप वेळा नंबर काढला आहे गाण्यात, पण त्यानंतर इच्छा खूप होती, पण सगळ्याच कंडिशन्स आपल्याला हव्या तशा नसतात प्रत्येक वेळी, सिच्युएशन तशी नसते, सो नाही शिकायला मिळालं. ओके, पण एक क्वालिटी ते सांग बिचारा, तुझ्या जे फिमेल फॅन्स असतील आता इथे पण, जिथे आम्ही जातोय तिथे तिचे फॅन्स, त्याचे काही पाठी, अजून पण कॅमेराच्या मागे पण बरेच फॅन्स आहेत ज्यांना भेटायचंय, पण आता तुझ्या फिमेल फॅन्ससाठी तरी एक क्वालिटी सांग की नाही विवेकला काहीतरी एक अशी क्वालिटी असेल की नाही? काय आहे की मी थोडासा शॉर्ट टेम्पर्ड आहे, सो मला हँडल करणारी मुलगी असावी, ही एक क्वालिटी फक्त एक. अदरवाईज मी काही याच्यातलं काही बघत नाही. सो येस, विवेककडनं भरपूर धमाल गोष्टी जाणून घ्यायचा आणि काही सिक्रेट्स जाणून घ्यायचा प्रयत्न केलाय. थोडे सांगितले आहेत विवेकने, थोडे आता जेव्हा पुढे आपण आणखीन प्रयत्न करू तेव्हा आणखीन जाणून घेऊ विवेककडनं सिक्रेट्स. इथून पुढे जरा आपला प्रवास चालू ठेवूया थोडा वेळ आणखीन, आणि आणखीन काही गोष्टी जाणून घेऊया. नरे पार्क मधनं आता आपण बाहेर आलोय आणि आता आम्ही घरी जायच्या वाटेवर आहोत. पण मला एक असं सुचलंय की समजा अशी एक सिच्युएशन आहे की तू 10 वर्षाचा आहेस, म्हणजे असं समजूया आपण की तू 10 वर्षाचा आहेस आणि बाहेर मुसळधार पाऊस पडतोय, आणि त्या मस्त पावसात तुला तुझ्या आईने सकाळी सांगितलं की आज तू काही जायचं नाहीये शाळेला, सुट्टी आहे, दांडी आहे, तर तो तुझा अख्खा दिवस मान्सूनचा कसा असेल? पहिली गोष्ट, जेव्हा सकाळी उठल्या असं म्हणजे लहानपणी पण उठायचो आणि दिसायचं त्या टॉयलेटच्या विंडोमधून की अरे खूप पाऊस पडतोय आणि याच्यात काय मग, आणि तेव्हा ना असं बिल्डिंग खाली असं थोडंसं पाणी तुंबायचं, असं थोडंसं पायाच्या थोडंसं वर यायचं, आणि मग अरे खूप पाऊस, मग तिथून कळायचं की शाळाच नाही आज. मग जसं तू म्हणाल तशी सिच्युएशन आलीच, तर पहिली गोष्ट तर जोरात मी ये असं मला एक येईल. मग पहिलं धावत जाऊन, मग तेव्हा झोप बीप सगळी उडालेली असते, मग धावत जाऊन पटकन गॅलरीमध्ये बघेन की कोण बाबा आपले मित्र आहेत, मग चला खाली. मगाशी खरं तर ते मिस झालं की खाली पाणी साचलेलं असायचं ना, सो आम्हाला इतकं आवडायचं ते, मग पटकन आपल्या बुकच्या शेवटची पानं फाडली जायची, हे करायची यायची, मग त्याच्या बोट्स बनवल्या जायच्या, मग ती रेस लागायची की वरून बोट टाकायची किंवा खाली जाऊन बोट सोडायची, मग बोट सोडल्यावरती कोणाची बोट लांबपर्यंत जाणार, रोड पर्यंत जाणार. सो मग त्याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार असायचे, नॉर्मल बोट, नांगर बोट असायची एक, त्याच्यामध्ये हे पण प्रकार असतात. हो, नांगर बोट पण असायची, सो ती नांगर बोट असायची, किंवा एक डबल सीट वाली बोट असायची, ज्या डबल बोट असायच्या. सो हे सोडणं वगैरे सगळं सुरू असायचं आणि मज्जा असायची. मग काय करायचं तर फायनली आता घरचे तर भिजू द्यायचे नाही, मग एक दुपारी ते झोपले की गुपचूप पटकन टेरेसवर जायचं आणि फुटबॉल खेळायचं वगैरे किंवा क्रिकेट खेळायचं वगैरे. सो या सगळ्यात खूप मजा, म्हणजे तू जसं म्हणतेस तसं हे सगळं झालेलं आहे ऑलरेडी, की बाबा एक
नाही जायचं शाळेत. आई असं कधी सांगायचं नाही की शाळेत जाऊ नको, ते शाळाच डिक्लेअर करायची की बाबा आज येऊ नका म्हणून. त्याच्यात बरं शाळा जवळची असल्यामुळे विवेकला काय Yes. ऑप्शनच नाही की चल बाबा हो आता. ना, की काय झालं असेल काय की लांब आहे आज काय जाऊ नको. अरे पटकन एक ढँग टाकलं की शाळा यायची माझी पटकन. but त्याच्यामुळे सो असं बरंच आहे. आणि खरं तर मी लहानपणापासून खूप ॲडव्हेंचरस आहे. म्हणजे आता ते मला तितकंसं आठवत नाहीये. खूप माझ्या लहानपणी जेव्हा मी 3-4 वर्षांचा होतो तेव्हा आईने चॉकलेट दिलं नाही म्हणून आई आतमध्ये काम करत होती आणि मी घरातून बाहेर गेलो आणि एक दाभोळकर अड्डा म्हणून आहे घरापासून एक 5-10 मिनिटांवर, तिथपर्यंत मी गेलो होतो आणि घरी सगळीकडे शोध, सगळी बिल्डिंग आली शोधायला, इकडे तिकडे शोधतायत. शेवटी पोलीस स्टेशनला जाणार आता वगैरे, पप्पा नव्हते, पप्पा तेव्हा मिलमध्ये गेले होते आणि मग फायनली कुठल्या तरी एका कपलला मी त्या दाभोळकर अड्ड्याच्या एका छोट्याशा ग्राउंडमध्ये मातीमध्ये खेळत होतो. मग ते मला पोलीस स्टेशनला घेऊन चालले होते आणि मग तेव्हा या बिल्डिंग मधल्यांनी पाहिलं अरे हा बघा हे घेऊन चालले म्हणून. मग तसं मग एक 4-5 तासांनी मी सापडलो होतो. सो लहानपणापासून असं ॲडव्हेंचरस आहे मी खूप. वाव, सो धमाल आली आज विवेक सोबत. विवेकच्या म्हणजे आपला मॉन्सून डायरीज हा शो आहे आणि या मॉन्सून डायरीज मधलं पहिलं पान विवेकच्या या सगळ्या मेमरीजने उलगडलं गेलंय. आय होप तुला मजा आली असेल खूप विवेक. मजा आली, मला खूप मजा आली. माझ्या खूप जुन्या आठवणी होत्या त्या आज ताज्या झाल्या पुन्हा एकदा आणि खूप मस्त वाटलं. पुन्हा एकदा मी ज्या ठिकाणी इतके वर्ष जे लहानपणापासून यायचो पण इतक्या वर्षात मागच्या काही वर्षात जाता आलं नव्हतं त्या ठिकाणी गेलो, त्या आठवणी जाग्या झाल्या पुन्हा आणि छान वाटलं. एक आपल्याला असं काहीतरी हवं असतं की जेव्हा आपण रोजच्या कामातून एक काहीतरी असा एक दिवस हवा असतो जेव्हा तुम्हाला असं रिफ्रेशिंग वाटतं खूप, आणि आज तो दिवस आला आहे खरं तर. सो आता फायनली आमचा एपिसोड आजचा संपतोय. म्हणजे आता आम्ही घरी जायच्या वाटेवर होतो आणि आता पाऊस आलेला आहे. सो आम्हाला पावसाने खूप मदत केली आहे खरं तर आमचं शूट पूर्ण व्हायला आणि कम्प्लीट झाल्यावर आता तो आनंद आम्हाला घेता येणार आहे. आम्ही धमाल करणार आहोत बिहाइंड द सीन. सो थँक्यू सो मच विवेक, आज आलास आणि इतका वेळ दिलास आणि इतक्या छान गप्पा मारल्यास त्यासाठी. नाही, थँक्स टू यू गाईज की तुमच्यामुळे मला त्या आठवणींना उजाळा देता आला आणि खूप मजा आली मला. आता मी खरं तर हा एपिसोड कधी येतोय यूट्यूबला त्याची वाट बघतोय. येस, सो आता नेक्स्ट आपलं मॉन्सून डायरीजचं सेकंड पेज कधी उलगडणार, कोण सेलिब्रिटी असणार यासाठी स्टे ट्यून.